आताची सर्वात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। मनीषा माने मुसळे हिला सोलापूर जिल्हा न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आणि तपासण्यासाठी आवश्यक माहिती मिळवण्यासाठी ही कोठडी वाढवण्यात आल्याचं कोर्टाने सांगितलं। दरम्यान मनीषा मानेला चौकशीसाठी पोलिसांनी डॉक्टर वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले होते। यावेळी आरोपी मनीषा माने विरोधात हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा मोठा रोष पाहायला मिळाला। मनीषा माने हिने डॉक्टर वळसंकर यांना जो धमकीचा मेल पाठवला होता त्याची प्रिंटेड कॉपी कोणत्या ठिकाणी फाडून टाकली याची माहिती पोलीस घेण्याची शक्यता आहे। डॉक्टर वळसंकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये मनीषा माने हिच्या घाणेरड्या आणि खोटारड्या आरोपामुळे मी जीवन संपवत आहे असा उल्लेख केल्याची माहिती आहे। या घटनेमुळे आरोपी मनीषा माने विरोधात हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांचा रोष पाहायला मिळत आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात आरोपी मनीषा माने हिला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर येत असून हॉस्पिटलमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आरोपी मनीषा माने मुसळे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत। या तक्रारींच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस तपास सुरू करत आहेत। याशिवाय फिर्यादी डॉक्टर अश्विन वळसंकर, सोनाली वळसंकर आणि इतर संबंधित व्यक्तींचेही जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत। डॉक्टर शिरीष वळसंकर हे सोलापूरमधील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन होते। त्यांचे वय 69 वर्ष होते। त्यांच्या नेतृत्वाखाली SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स हे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्यात आलं। 1999 साली हे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी कार्यरत झाले। डॉक्टर वळसंकर यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथे पूर्ण केले। तर मनीषा मानेला चौकशीसाठी पोलिसांनी डॉक्टर वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले होते। यावेळी आरोपी मनीषा माने विरोधात हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांनी मोठा रोष व्यक्त केला। अक्षरशः सर्वांच्या चेहऱ्यावर संताप व्यक्त होत होता असं आपल्याला पाहायला मिळत आहे।